नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आज मला जवळपास 120 मिली तूप प्यायचं आहे. आता मी गरम करतो आणि पिऊन घेतो. आज थोडा उशीर झालेला आहे मला तूप प्यायला. आज 120 ml तूप आहे म्हणून मी ग्लासात आणलेले. काल वाटीन आणलं होतं तर प्रॉब्लेम झाला होता मला पेताना, थोडा म्हणजे उलटीसारखं आलं होतं. ते वासामुळेच होतं, पण तरी पण. आणि हे पाणी आणलेलं आहे गरम करून, कोमट पाणी आहे तूप पिल्यानंतर प्यायला. आज भरपूर त्रास होईल, पण आज मला दवाखान्यात पण जायचं आहे जवळ. सकाळीच आत्ता लगेच तूप पिऊन. तर काल रात्री ना आमचं कुत्रं मक्काच्या दिशेने भरपूर तोंड करून भुकत होतं रात्रभर, म्हणजे 2-3 तास तर भुकत होतं, मला चांगलं आठवतंय. आणि सध्या आहे ना आमच्याकडं बिबट्या आलेला आहे. 2-3 बिबटे असेल असं वाटतंय, कारण एकाच वेळेस ते भरपूर ठिकाणी दिसले होते, म्हणून असं म्हणतोय मी. आणि आमच्या गावाशेजारील एक म्हणजे रहिवासी आहे, तर त्यांची ना एक गोरं खाल्लेलं आहे. म्हणजे बैल पण नाही आणि एकदम लहान पिल्लू पण नाही, तर बऱ्यापैकी अडल्ट हे खाल्लेलं आहे, वासरू खाल्लेलं आहे, मोठा गोरा. आणि सकाळी उठून बघितलं तर सकाळी पण हे कुत्रं तिथंच, म्हणजे मक्काच्या दिशेनेच तोंड करून भोकत होतं. आणि जर मक्का जर व्यवस्थित जर बघितली ना, तर ही ना एका साईडला पडलेली होती. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. तर हे बघा, इथं आहे ना थोडी पडलेली मक्का. तर माहीत नाही काय गेलेलं आहे, कदाचित डुक्कर वगैरे गेलेलं असेल. माझं आवरलेलं आहे आणि आता मी निघतोय गंगापूरला. जाता जाता आईला शिरा करून घेऊन चाललेलो आहे. तर काय खायचं काम चालू आहे? डाळिंब गोड आहे का? सध्या आहे ना आमच्याकडं असे तार कंपाऊंड भरपूर दिसत आहे रस्त्याच्या कडाने. आणि होतं काय आहे ना, साधारणतः MIDC आलेली नवीन, DMIC MIDC, तर त्या साईडच्या भरपूर लोकांच्या जमिनी गेलेल्या आहे. तर ते लोक काय करताय ना, आमच्या साईडला येऊन भरपूर जमिनी घेत आहे. आता सध्या तुम्हाला हे तार कंपाऊंड दिसत आहे. आता याच्याच एक्झॅक्ट बाजूला हे बघा, इथं JCPनी हव्वार वगैरे केलेले आहे आणि इथं पण मार्कआउट तोडलेला आहे. तर इथं पण तार कंपाऊंड होईल आणि इथं पण कोणीतरी नवीन माणसाने आता जमीन घेतलेली आहे. तर हे अशी इन्व्हेस्टमेंट करताय लोक. आता हे प्रॉपर इन्व्हेस्टर आहे की कोणी शेतकरी आहे हे मला आत्ताच सांगता नाही येणार, पण मागे जी जमीन होती ती फक्त ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून लोकांनी घेतलेली आहे. तर आता मी निघालेलो आहे गंगापूरला. आता पहिलं दवाखान्यात जाणार आहे. दवाखान्यात गेल्यानंतर मग माझा भाऊ परत रिटर्न निघणार आहे, भाऊ आणि वहिनी दोघं पण. आणि माझी आज मोठी बहीण येणार आहे आईजवळ. आणि रस्त्यामध्ये जाता जाता हे भरपूर मोठी काय म्हणता येईल, लॉजिस्टिक होतं हे. MIDC मध्ये चाललं असेल कदाचित, भरपूर मोठं होतं, म्हणून मी थांबून शूटिंग काढली होती याची. दवाखान्यात गेलो, डॉक्टर चक्करला आले होते आणि त्यांनी भरपूर सारं मेडिकल दिलं होतं, जे सलाईनमधून द्यायचं होतं. काही इंजेक्शन देखील होते आणि काही नेब्युलायझर पण होते, म्हणजे नाकातून वाफ घ्यायचे पण होते. तर हे सर्व मेडिकल दिलेलं होतं. आता काय ना, कफ झालेला आहे, त्याच्यामुळं नेब्युलायझर भरपूर दिलेले आहे, 2 तरी होते एक ॲट अ टाईम. आणि भरपूर सारे सलाईन पण होते. त्याच्यानंतर मेन डॉक्टर जेव्हा चक्करला आले होते ना, तेव्हा त्यांनी गोळी दिली होती एक, जो की कप बाहेर पडून जाईल ह्या हिशोबाने होती. म्हणजे कारण कप भरपूर आहे, निमोनियामध्ये शक्यतो कपच असतो. आणि सलाईन पण लावले नंतर, 1-2 सलाईन लावले. आणि तोपर्यंत मग मी गोळी आणायला गेलो होतो मेडिकलमधून, गोळी वगैरे घेऊन आलो. आणि आज तुपामुळे ना भरपूर त्रास होत होता. पोट पण भरपूर दुखतं आणि लूज मोशन पण होतात. आणि असो, तर ती जी गोळी सांगितली होती ना, ती ही गोळी आहे आणि ती पाण्यात टाकून द्यायची होती. पाण्यात टाकल्यानंतर तिचं साधारणतः सोड्यासारखं पाणी होत होतं आणि अशी विरघळत होती ॲटोमॅटिक, आणि बबल पण भरपूर निघत होते. तर ही गोळी दिली मी माझ्या आईला. आणि आज शनिवार असल्यामुळे ना दवाखान्यामध्ये भरपूर गर्दी होती. आमचा शनिवार गंगापूरचा बाजार असतो त्याच्यामुळं. आणि एक शेजारी पण पेशंट आलेलं होतं, ते भरपूर सिरियस होतं. तर माझ्या आईला भेटायला रुद्र आलेला आहे, त्याची आई आलेली आहे आणि माझी बहीण, म्हणजे दोन्ही बहिणी आलेल्या आहे आणि रुद्र एक आलेला आहे. माझी जी लहान बहीण आहे ती लगेच जाणार आहे. मोठी बहीण थांबणार आहे कदाचित 1-2 दिवस. डिपेंड्स ऑन आता माझ्या आईची जशी हेल्थ इम्प्रूव्ह होईल तशी तोपर्यंत थांबणार आहे ती, नंतर जाणार आहे बरं झाल्यानंतर. बघू आता किती दिवस थांबते ते. सेकंड सॅटरडे ते सुट्टी दिला. बसा ना, हॅव अ सीट. मुक्कामाला आहे का? किती दिवस? 1 दिवस? कुठं जायचं आहे? हो, लोक सुट्टी आहे.
बक्का न त्या त्या घरी घरी आहे. तू त्यांना स्वयंपाक कोण करून खाऊ घालीन आता? दीदी. दीदी का? त्याच्यानंतर साधारणतः 5-5:30ला मी घरी आलो. घरी आल्यानंतर हे जेवण होतं. वरण होता, भात होता, चपाती होते आणि भेंडे केलेल्या होत्या. साधारणतः 7 वाजता मला पचलं होतं आज तूप आणि त्याच्यानंतर जेवण केलं मी. परत दवाखान्यामध्ये आलो आईसाठी डब्बा घेऊन. आणि हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.